श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराज, PR कुलकर्णी आणि मी स्वतः प्रदीप देशपांडे आज आपल्याला मंडळाच्या शाखा विस्ताराबद्दल चर्चा करण्यासाठी एक छान योग आलेला आहे. यासाठी आपल्याला PR कुलकर्णी आहेत आपल्याबरोबर, दादा महाराज आहेत. या आपल्या मंडळाची सर्वप्रथम शाखा पंढरपूर इथे स्थापन झाली, त्यानंतर खेड शिवापूर इथे स्थापन झाली, त्यानंतर श्री शाखा खडकी येथे स्थापन झाली. आता चौथी शाखा आता एवढ्यात स्थापन होणार आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला सद्गुरू दादा महाराज देतील. श्री स्वामी समर्थ. आजचा एक योग छानच म्हणलं पाहिजे, कारण बरेच दिवसांनी थोडासा आम्हाला मध्ये रिकामा वेळ मिळाला. देशपांड्यांच्याकडे पण वेळ होता, कुलकर्णींच्याकडे पण वेळ होता, आता मलाही थोडा वेळ आहे. असं क्वचित घडतं. आम्ही तिघडीही आणि चौथे आमचे जे आहेत साथीदार अंकुशराव बोलते, संस्थापक सदस्य ह्या मंदिराच्या, आणि नुकताच रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. तर त्या कालावधीनंतर आता आपण मंदिराचा विस्तार, आपल्या सेवेचा विस्तार बाहेरच्या गावातनं किंवा बाहेरच्या शहरांमधून पण व्हावा ह्या उद्देशाने, जसं गुरुवारी अण्णांनी जवळपास 30 त्यांनी मठ स्थापन केले होते. म्हणजे अलिबाग ते रोहा, कोलाड त्या बाजूला, माणगाव, इंदापूर, महाड, राणीची वाडी, तळा, अशा त्या सगळ्या छोट्या छोट्या गावात सुद्धा त्यांनी मठ स्थापन केले होते. तर तो एक आदर्श किंवा ती गुरु सेवा आपण म्हणू, गुरुच्या पावलावरती पाऊल ठेवून जायचं आहे. अशा दृष्टीने आम्ही सुद्धा आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ हे जे नाव आहे, त्या नावाचा वापर करून, त्या आपलं मुख्यालय हे पुणे आणि बाकीची हे केंद्र असं ठरवून ते शाखा सुरुवातीला आपण पंढरपूरमध्ये सुरू केलं होतं. श्री मोहनराव कुलकर्णी आणि सौ रेखाताई कुलकर्णी यांच्या घरी. तिथे चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. दर गुरुवारी आता तिथे जवळ 100 लोक तरी तिथे असतात आरतीला. जसं आपण इथे करतो आरती, तशी आपली आरतीचे पुस्तक आहेत ती आपण त्यांना दिली होती. इथल्या चाली त्यांना आपण रेकॉर्डिंग करून पाठवल्या होत्या. आता त्याला 1 वर्ष आलं, त्याचा पण वर्धापन दिन आपण केला. त्याच्या पाठोपाठच लगेच पुढच्या महिन्यामध्ये शिवापूर शाखा आपली सुरू झाली. तिथे मोहनराव पुरंदरे आहेत, सौ कांचनदेवी पुरंदरे आणि अमोल पुरंदरे आणि कल्याणी पुरंदरे, असे हे 4 जण तिथे ते बघतात त्या शाखेचं. तिथे त्यांचं स्वतःचं मोठं विठ्ठल मंदिर आहे. प्रत्यक्ष लोक बसतील, मोठं इतकं मोठं ते मंदिर आहे. आणि तिथली उपस्थिती सुद्धा चांगली आहे. आत्ताच जवळ 60 ते 70 महिला तिथे दर गुरुवारी असतात. काही पुरुष सेविकारी थोडे मोजके, कारण खेडेगाव थोडंसं असल्यामुळे ते पुरुष सेविकारी कामाच्या ह्याच्यात अडकलेले असतात, महिला जास्ती असतात. आणि तिसरं आपलं केंद्र खडकीला सुरू झालेलं आहे. खडकीला एक लोहमार्ग पोलीस मुख्यालय, इथे दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये आपलं सुरू झालंय. त्या लोकांना पण आपण पुस्तकं दिलेली आहेत. आरत्या त्यांना सांगितलं कसं, तिथले कांचनताई हरिहर म्हणून त्या बघतात. त्याच्या पाठोपाठ तसं म्हटलं तर आत्ता आपल्या अण्णांनी जे मठ स्थापन केले ते कोकणामध्ये, म्हणजे तिथल्या राणेचेवाडी आणि माणगाव वही केंद्र, मठ वही केंद्र. तर आता आपण राणेचेवाडीमध्ये आत्माराम चव्हाण म्हणून तिथले आहेत सेवेकरी. त्यांनी त्यांचं घरी, म्हणजे घर स्वतःच पाडून त्यांना नवीन घर बांधायचं होतं समोरच्या बाजूला. जुन्या घरामध्ये त्यांनी परवानगी दिली की तुम्ही इथे मंदिर बांधता तरी चालेल. थोडक्यात ती जागा त्या 3 भावांनी मंदिराकरता दिली. आणि अतिशय कमी वेळामध्ये, म्हणजे आत्माराम चव्हाण किंवा भरत चव्हाण, दत्ताजी शेळके असे जे मोजके तिथले सेवेकरी होते, त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये तिथलं खूप सुरेख मंदिर बांधलेलं आहे. आपण त्याचा मागच्या वेळा तो व्हिडिओ पण पाठवला होता. स्वामींची मूर्ती करून घेतली, जशी आपण ही करून घेतली जंजीरकरांच्याकडनं मुरुडला, त्यांच्याकडनं ती मूर्ती करून घेतली. कार्यक्रम त्या दिवशी आपण इथनं सगळे गेलो होतो पुण्यातनं. तिथे पण आरती सुरू झालेली आहे. दर गुरुवारची तिथे सोमवारची तिथली आरती असते. आपण प्रत्येकाला वेगवेगळे दिवस दिलेले आहेत प्रत्येकाला, की मग ज्याप्रमाणे कुठे गुरुवार असेल, कुठे सोमवार असेल, कुठे बुधवार असेल असं. आणि माणगावला पण अजून सुरू नाही झालं, पण तिथे हळूहळू का होईना थोडीशी उपस्थिती आता वाढते. आता जी काय त्यांचे 10-15 लोक कोणी नवीन जे उत्सुक होते त्यांना म्हटलं तुम्ही ते घेऊन त्या लोकांना तुम्ही सुरू करा सेवा. हळूहळू ती संख्या वाढेल त्यांच्या घरी पण. आता एक आणखीन आनंदाची गोष्ट असते की आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची पण संधी मिळते.
आणि ती संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे जमखंडीच्या सौ बनवताई जोशी यांनी. सौ बनवताई म्हणजे आपले मंदिराचे जे मार्गदर्शक आहेत श्रीयुत हलदार साहेब, त्यांच्या त्या भगिनी, आणि त्या इथे पुण्यामध्ये बऱ्याच वेळा येतात. त्यांचा महाप्रसाद होतो इथे वर्षातनं 1-2 वेळा ते महाप्रसाद करतात, स्वामींचा पोशाख करतात, किंवा स्वामींच्या करता जो हुक्का आता आपण जो गुरुवारी बघतो तो हुक्का त्यांनी तिकडनं जमखंडीत पाठवला. आणि मधला एक जवळ मागच्या वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये आम्ही इकडनं जमखंडीला जाणं पण बऱ्याच वेळा घडलं. म्हणजे असं खूप क्वचित घडतं की एखाद्या ठिकाणी मी जातो, सारखा जातो, असं ते खूप क्वचित वेळाला घडतं. कारण इथलं आपल्याला सगळ्याला सांभाळून बाहेरच्या गावी जाणं जमत नाही. गेलो तरी मुक्कामी कुठे राहत नाही, मी लगेच परत येतो. पण जमखंडीमध्ये असं काय असेल की पूर्वजन्मीचे आपले ऋणानुबंध म्हणा, किंवा एक असं सगळं भावलं, त्यांचं रूप, त्यांची सेवा, त्यांचं स्वतःचं शंकराचं मंदिर आहे मोठं. पेशवेकालीन म्हणता येईल, त्याच्या अगोदरचं खूप मोठं मंदिर आहे शंकराचं. आणि त्या मंदिराच्या तो जो परिसर आहे तो पण खूप मला आवडतो. तो तिथे गेलं की शांतता असते. आणि तिथून पुढे जवळजवळ 60 किलोमीटरवरती एक रामतीर्थ म्हणून गाव आहे. जेव्हा आम्ही जमखंडीत जातो त्या आवर्जून त्या रामतीर्थला जातो, कारण तिथं ईश्वर म्हणजे शंकराचं मोठं स्थान आहे. खूप मोठं मंदिर आहे ते पण. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला पार्वती मंदिर आहे. आता त्याच्या मागं कथा अशी होती की पार्वती शंकर जेव्हा इथे कुठल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता तिथे ते येतात, आणि ते त्या भक्ताच्या आग्रहाखातर तिथे थोडा काहीतरी वेळ जातो वगैरे असते, त्याच्यामध्ये ते कथेचं आहे ते. आता ते का आले नाहीत म्हणून बघायला नंदी तिथे येतात. नंदी तिथे येऊन शंकरांना निरोप देतात की आता पार्वतीने बोलवलंय आपल्याला, बराच वेळ झाला तुम्ही आले नाहीत म्हणून. तर शंकरांचं ते काम होईस तोपर्यंत ते काय येत नाहीत, नंदी तोपर्यंत तिथनं हलत नाही. आणि हे दोघं का आले नाही बघायला पार्वती तिथे आहे. ती येते तरी आल्यानंतर तोपर्यंत परत शंकर माघारी फिरायला लागलेले असतात. अशी काहीतरी कथा आहे की आता तो एक ठराविक वेळेनंतर देवांना आपलं देवत्व उघड करता येत नाही. मग सगळे ते आहे तिथेच थांबलेले थोडक्यात. म्हणजे ते मग जिथं शंकरांचं ते होते तिथंच ते थांबलेले आहेत. जिथं नंदी थांबला तर तिथेच नंदी आहे, तिथं पार्वती आहे तिथेच पार्वतीच आहे. नंदीच्या पावलांचे असे ते खोरांचे तिथे ठसे त्या दगडावरती त्या आणि स्पष्ट दिसत आपल्याला. आणि पार्वती मंदिर जिथं आहे असं थोडस असं गुहेसारखं आहे ते. मागच्या बाजूने एक झरोका गेला, तो कोणाला माहिती नाही कुठे गेला तो. पण असं म्हणतात की स्वर्गातनं जेव्हा पार्वती आली होती त्या झरोक्यातनं ती आली होती पृथ्वीवरती. हा मार्ग स्वर्गाचा मार्ग आहे असं ते म्हणतात. तिथं बसून साधना करायला खूप आनंद मिळतो मला. मी तिथे गेलो की नेहमी तिथे जातो आवर्जून. जेव्हा मी जमखंडीत जातो त्या आवर्जून रामतीर्थला जातो. शंकराचं म्हणजे ईश्वराचं दर्शन घ्यायचं, पाठीमागे जायचं, पाठीमागे आपली साधना करायची. आणि मग तोपर्यंत माझ्या बरोबर हे सगळे असतात, हल्ला परिवार असतो किंवा बनवताही असतात किंवा त्यांचे यजमान असतात. त्यांचा अभिषेक वगैरे काय त्या शंकराच्या देवळामध्ये तोपर्यंत होतो. आम्ही तिथे महाप्रसाद घेऊन आम्ही परत फिरतो माघारी. तर असं एक खूप आवडीचं आणि त्याचं खूप ऊर्जा मिळते त्या मंदिरामध्ये गेलं म्हणून मी त्या कारणाकरता पण जातो. आणि असं घडलं की जमखंडीमध्ये बनोपींच्या माध्यमातून काही लोक प्रश्न विचारायला लागले ते जेव्हा आम्ही जायचो तिथे. बनोत्यांनी सांगितलं अमुक अमुक एक गोष्ट बाबा हे तुम्हाला सांगतील. तर ते काही लोक येऊन प्रश्न विचारायला लागले. मग तिथे आपण त्यांना जे काही उपाय सांगितले त्या उपायात यश आलं, त्या लोकांना फरक पडत गेला, कामं होत गेली ती. आणि अशी आपली तिथे हळूहळू प्रसिद्धी वाढत गेली. तिथे एक श्रीशैल म्हणून एक मुलगा येतो, त्याची काही कामं इतकी म्हणजे आपण म्हणतो ना की स्वामींची लीला की इतकी अतर्क्य किंवा अशक्य काही गोष्टी त्याच्या बाबतीत घडून आल्या. तर त्याचा तर इतका विश्वास पक्का बसला. आणि तो एक दिवस तो बनवताना म्हणला की आपण त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी असेल की आपण स्वामींचं इथे करायला सुरुवात करू वगैरे. मग बनवतांनी विचारलं काय करायचं वगैरे. मग त्यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क झाला, अंधाळ साहेबांशी त्या बोलल्या. मग स्वामींची म्हणजे गणपतीची आरती, स्वामींची आरती, त्याच्यानंतर स्वामी तारक मंत्र, त्याच्यानंतर आपला इच्छित दाता मंत्र 15 वेळा, आणि श्री स्वामी समर्थ एक माळा त्या मंत्रात. अशी सेवा त्यांनी गुरुवारी सुरू केली. आणि पहिल्या गुरुवारी सणा 20 ते 22 लोकांची उपस्थिती होती.
आता दुसऱ्या गुरुवारी जवळ ते 28 पर्यंत वाढली ती उपस्थिती. 2 गुरुवारमध्ये एकदम परत इतकी लोक येणं म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर अवघड असतं ते. लोकांना जरा या मार्गामध्ये आणण्याचं काम अवघड असतं, पण बनवतांनी त्याचा स्वभाव किंवा स्वामींची लीला असेल की ते असं घडून यायचं असेल तिथे, तर त्यांच्या एका शब्दाखातर बनवतांच्या एका विनंती करता सगळी लोक तिथे आली होती आणि तिथे ती सेवा सुरू झालेली. आता त्या लोकांना मराठी येत नाही. मग आता बनवतांनी असं केलं की काही काही जे आपला इच्छित दाता मंत्र जो आहे किंवा तारक मंत्र जो आहे तो त्या कानडी भाषेत लिहिलाय त्यांनी. उच्चार मराठीमध्ये करायचे त्यांनी, त्या लोकांनी. तर त्या भाषा जी लिहिली ती कानडीमध्ये, मग त्यांचे उच्चार हळूहळू बरोबर येतील. आता आम्ही त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलं होतं, पण बरंचसं ते करतात, चांगलंच केलेलं आहे त्यांनी. 90% तरी सगळं व्यवस्थित सुरू आहे काम त्यांचं, की लोक तिथली खूप भाविक आहेत, खूप मन लावून तिथे सगळे आलेली आहेत. आणि ही सेवा आणखीन अशीच पुढे सुरू राहावी. जमलं तर आपण एकदा परत जमखंडीला आपला कधी योग एकदा आपण सगळे जाऊ. आणि बनूताईंचा म्हणजे आग्रह आहे की एकदा मंदिराच्या सगळी लोक आमच्याकडे एकदा यावी, अशी त्यांची पण खूप इच्छा आहे. अशा अधिकृत समजा आपल्याला एखादं उद्घाटन जे आपण म्हणतो, पंढरपूरचं अधिकृत आपण उद्घाटन केलं होतं केंद्राचं, त्या किंवा शिवापूरचं अधिकृत उद्घाटन केलं होतं. जर का जमलं तर आपल्याला जमखंडीचा पण योग येईल. जमखंडीत जायला आपल्याला मिळेल, त्यावेळेला आपण त्याची घोषणा करू. तर नवीन म्हणजे आपल्या मराठी भाषे सोडून बऱ्या राज्यामध्ये परकीय भाषेमध्ये पण स्वामींचा प्रचार होतोय, स्वामीनामाचा प्रसार होतोय तो, आणि तो आपल्या मार्फत होतोय महाराजांची लीला. तर शेवटी किती स्वामींचे किती आभार मानायचे तरी ते आभार म्हणजे ते कमीच पडतील. फक्त आपलं नमन, शतशः नमन अण्णांच्या चरणी पण आणि स्वामींच्या चरणी पण. श्री स्वामी समर्थ. नानू दाता तांबले, श्री स्वामी समर्थ आरती व्यवसाय मंडळ पुण्याचा अध्यक्ष. जमखंडेಯಲ್ಲಿ ಸೇರಿದ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ಕೌತುಕ ಹೊರಟೆಂದು ಸೌ ಬನಶಂಕರಿ ಅವರು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರ ಸೇವೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದರು ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತಮವಾದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೀಡಿದಿರಿ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಫೋಟೋ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿದೆವು. ಬಹಳ ಉತ್ತಮವಾದ ಸೇವೆ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಯಿತು ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಜೊತೆ ಸೇರಿದಿರೆಂದು ನಮಗೂ ಕೂಡ ಆನಂದವಾಯಿತು. ನಿಮ್ಮ ಭೇಟಿ ಬಗೆನೆಯಳೆ ಸೌ ಬನಶಂಕರಿ, ಶ್ರೀ ಆನಂದರಾವ್, ಶ್ರೀ ವಾಸುಮಾಮ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಶೈಲ ಇವರಿಗೆ ಹೃತಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಿಮಗೆ ಪುಣೆದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ದಿನೇಶ್ ಹಲ್ದಾಳ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಸೌ ಶುಭಾಂಗಿತಾಯಿ ಹಲ್ದಾಳ್ ಇವರಿಗೆ ತಿಳಿದಿರುವ ಮೌಲ್ಯದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೂಡ ಕೊಡುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮಾಜ.